गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त का? तर या सगळेजण मस्तपैकी गरम गरम चहा प्यायला. तर एकीकडे मी दूध गरम करायला ठेवलं आहे, एकीकडे मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहे आणि एकीकडे चहा ठेवलेला आहे. तर म्हटलं चला सकाळी सगळ्या गोष्टी चालू होत्या. आज आहे एकादशी, त्यामुळे साबुदाणा वगैरे मी रात्रीच भिजून ठेवलेला होता. एकादश असली की रात्री आदल्या दिवशीच रात्री सगळे तयारीला लागावं लागतं. शेंगदाणे रात्रीच फोडून ठेवलेले होते, साबुदाणा पण रात्रीच भिजत ठेवलेला होता आणि बटाटे नव्हते. तर त्यांना सांगितलं होतं मी प्रांजलच्या पप्पांना की येताना बटाटे घेऊन या. तर त्यांनी 1 किलो बटाटे घेऊन आले होते. तर मस्तपैकी हिरव्या मिरच्या, बटाटे, उकडलेले बटाट्याचा साबुदाणा मला खूप आवडतो आणि तसंच प्रांजलला साबुदाणे वडे खायचे होते. तर मस्त साबुदाणे वडे बनवले आणि काल ह्या तेलाच्या बॉटल आलेल्या होत्या, तर त्या पण मस्तपैकी तेलाने भरून ठेवल्या होत्या. तर किचनवर असं सुंदर सजावट केलेली असले तर खूप छान वाटते. तर प्रांजलची आंघोळ वगैरे झालेली होती आणि प्रांजल बोलत होती की पटकन वडे बनव. तर वड्याचं पण मी तयारी करत होते. बघा इथं वडे पण बनवलेले आहे आणि प्रांजलच्या पप्पांना जायचं होतं शॉपवरती. मग त्यांच्यासाठी गरम गरम पहिले वडे बनवून दिले. त्यांना तर साबुदाणा आवडत नाही, पण मी त्यांना वेगवेगळं असं नाही का बनवून देते, त्यामुळे मग ते खातात. तसं पण त्यांनी 2च वडे खाल्ले, जास्त नको म्हटले, कारण की त्यांना साबुदाणा चालतच नाही. दुपारसाठी फक्त छोटीशी 1 वाटी भरून साबुदाणा दे म्हटले माझ्यासाठी आणि दादाला दे. आणि मग दही, साबुदाणा वडे तर इथंच खाल्ले होते आणि मग दही आणि साबुदाणा ते दुपारी शॉपवरती खाणार होते. त्यासाठी मग मस्तपैकी गरम गरम वडे बनवले. वडे पण एवढे छान झाले होते ना, टेस्टी. प्रांजलला तर खूप आवडतात वडे. तर ती मला बोलत होती माझ्यासाठी उद्या ठेव, मी टिफिनलासुद्धा घेऊन जाणारे साबुदाणा वडे. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी असल्यामुळे आम्ही काही सकाळी मंदिरात गेलो नव्हतो, कारण की सकाळपासून आम्हाला खूप पाऊस चालू होता आणि आता थोडासा पाऊस उघडलेला आहे. तर म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊ. म्हणजे मला आहे ना आळंदीलाच जायचं होतं, पण आळंदीला आहे ना खूप गर्दी असते आणि पाऊस पण खूप चालू होता आणि माझ्यासोबत प्रांजल असते आणि प्रांजलला घेऊन जायचं म्हणजे थोडं कठीण असतं. म्हणजे लहान मुलांना कसं गर्दीमध्ये चेंगराचांगरी होते थोडंसं, त्याच्यामुळे मग प्रांजलचे पप्पा पण मला बोलले नको, आपण मग मंगळवारी जाऊया. आणि रियाला पण सुट्टी होती, पण ती बोलली मला पण गर्दीमध्ये सहन नाही होत, गर्दी वगैरे जास्त काही. तर मग मी ते कॅन्सल केलं. मग म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे. मग घरातच आपलं नाही का सकाळी उठले, आंघोळ वगैरे, दर्शन वगैरे घरातल्या देवांचं, परत मोठ्या माणसांचे दर्शन वगैरे, म्हणजे जसे प्रांजलच्या पप्पांचं दर्शन आणि प्रांजलच्या आजोबांचं दर्शन. तर घरामध्येच दर्शन वगैरे घेतलं आणि मग मंदिरामध्ये काही गेली नव्हती. तर म्हटलं चला आता टाईम भेटला आहे तर जाऊन येऊ म्हटलं. प्रांजलला पण सुट्टी आहे, प्रांजल पण रेडी झाली आहे. प्रांजलचं तर मला दुपारपासून चालू होतं, मम्मी चल आपण कुठेतरी जाऊन येऊ. मार्केटला पण जायचं होतं भाजी आणायला, पण आता टाईम झाला आहे. तर म्हटलं आमच्या इथंच जवळ विठ्ठलरंगाचं आणि रुक्मिणीचं मंदिर आहे, तर म्हटलं चला आपण तिथूनच पांडुरंगाचं दर्शन घेऊन या, विठ्ठलाचं. मस्त पंढरपूरला तर काय जायला भेटत नाही, कधी जायला भेटेल ते माहीत नाही, पण ठीक आहे, जिथं कुठं असलं तिथं आपण दर्शन घेऊ शकतो. देव सगळीकडे एकच आहे, फक्त मनापासून भाव पाहिजे देवावरती. तर चला आता आम्ही जाणार आहे बाहेर. चहा वगैरे झाला, आता मी चहा वगैरे केला होता. आणि प्रांजल काय घेतले तू त्याच्यामध्ये? अगरबत्ती घेतली. प्रांजलनी अगरबत्ती घेतली आहे याच्यामध्ये. अगं तिथं भेटतं सगळं मंदिराजवळ, अगं भेटतं मंदिराजवळ. ऐकणार नाही आता, इथूनच घेऊन चालली आहे. तर मस्तपैकी मी रेडी झाली आहे, छान अशी साडी घातली आहे. ही साडी ना मला माझ्या आत्याच्या मुलीने दिली होती आणि ब्लाऊज त्याच्यावरचं येत नाही, पण मी हे ब्लाऊज आहे ना दुसरीकडून घेऊन आणि याच्यावर मॅचिंग घेतलेले आहे. तर खूप सुंदर वाटते ना साडी. मी साडी काही जास्त घालत नाही, असं काय आपलं सण वगैरे असं काही, तर मग मी घालत असते साडी. म्हटलं चला आज मंदिरात जायचं तर ड्रेस घालण्यापेक्षा साडी घालूया. अशामध्ये दाखवते मी कशी दिसते तुम्हाला. तर बघा सुंदर दिसते ना. तर ऑनलाईन पण थोडी शॉपिंग केली आहे, ती पण तुम्हाला दाखवायची आहे. तर चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया. लाईट वगैरे बंद करू. चल प्रांजल, पाणी येईल 7 वाजता, तोपर्यंत आम्ही येऊ घरी. मंदिर इथून जवळच आहे, पण जाऊन येऊ म्हटलं नाही का. आणि बघा मी काल त्या बॉटल वगैरे मागवल्या होत्या ना, तर असं काही इथं मी ठेवलं आहे व्यवस्थित बरं का. याच्यामध्ये तर साबुदाणा भिजत घातलेलं आहे
आपण त्याला इथं उचलून ठेवू. बघा सुंदर वाटतंय ना. त्या रिकाम्या बॉटल काल मी धुवून ठेवले होते, आता त्याच्यामध्ये तेल वगैरे भरून ठेवलं आहे, तर मग छान दिसत आहे. आणि दिवा पण चालू आहे अजून देवाला. तर चला येऊ जाऊन मंदिरातून. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाताना पहिले महालक्ष्मीचं मंदिर लागतं, तर म्हटलं चला पहिले महालक्ष्मीचं दर्शन वगैरे घेऊया. तर इथं महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. छान असं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही जाऊ पुढं. हे आहे काळभैरवनाथाचं मंदिर. तर इथे ना म्हणजे पांडुरंगाचं पण मंदिर आहे, परत काळभैरवनाथाचं पण आहे आणि दत्त महाराजांचं पण आहे. तर म्हणजे मंदिर खूप मोठं आहे आणि मूर्ती म्हणजे मंदिर छोटे छोटे मंदिर आतमध्ये बनवलेले आहे. तर असं काही इथं आहे मंदिर. आत्ताच आम्ही आलो आहे घरी. मंदिरातून येताना ना 2 किलो त्या तोतापुरी कैऱ्या असतात ना त्या आणल्यात. पाऊस उघडला होता, मग छान वाटलं थोडं बाहेर. आणि बाहेर प्रांजलची फ्रेंड पण भेटली होती, तर प्रांजल आणि ती मस्ती करत बसल्या होत्या दोघी पण. तर चला दर्शन वगैरे छान झाले. गर्दी नव्हती, आता गर्दी वाढायला लागली होती, कारण की आता आरतीचा टाईम होत आलाय ना, त्यामुळे आरतीच्या टायमाला यांना गर्दी होतील आहे. मार्केटला घेऊन जायचे आता. हे ब्लाऊज पीसचा अक्षर आहे बघा, ही तुम्हाला दाखवते मी. आता व्हायरल गोल्डन कलरची साडी आहे ना, घेतली आता मी फायनली सगळ्यात लास्ट घ्यायची. शॉपिंग करायची नाही का. ज्या साड्या ट्रेंडिंगला येतात ना इंस्टाग्रामला, त्या लगेच कधीच नाही घ्यायच्या. त्या थोड्या जुन्या होऊन द्यायच्या 2 महिन्यांनी, मग घ्यायच्या, कारण की अर्धी किंमत वाचते त्याची. बघा डबल टोनमध्ये ही साडी तुम्हाला दिसतच असेल बघा. थोडासा ग्रीन, थोडासा याचा गोल्डन असली साडी. मस्त आहे साडी. मला ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज शिवायचा याच्यावरचा, आणि याचा ब्लाऊज तर मी ट्राय करणार आहे घरी. माझ्यासाठी मी शिवणार आहे. चुकलं तर चुकलं, हुकलं तर हुकलं, पण शिवायचं. असली ही साडी आहे. हिम्मत लावायची. प्रांजल बोलती हिम्मत लावायची ब्लाऊज शिवायला. बघा असं एक ब्लाऊज पीस आहे. तर साडी तर मस्त आहे. मी ना दुसऱ्या याच्यावरच घालून बघितली होती, तर मस्त मस्त चोपून बसते ही साडी. ही एक साडी घेतली मी. शॉपिंग 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 शॉपिंग. हे बघा ही एक साडी घेतली आहे. ही पण ट्रेंडिंगलाच आहे, पण ही पण सुंदर आहे बरं का. मस्त आहे ना, मस्त आहे, मस्त एकदम. ही साडी घेतलेली मी. याच्यावरचं ब्लाऊज शिवायचं आहे. आणि आता प्रांजलचे पप्पा बोलतात ही साडी तू दिवाळीला घाल. मी बोललं तोपर्यंत त्या साडीचं ट्रेंड निघून जाणार. बोलतात काय बायकांचं निघालंय ट्रेंड 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 ट्रेंडनी पार नवऱ्यांची बेकार हालत, पैसे खर्चून गेले. असलं ब्लाऊज पीस आहे. मस्त आहे साडी. चोपून चापून असला कलर नव्हता माझ्याकडं. हा पेट्रोल ब्ल्यू कलर नव्हता माझ्याकडं, मग मी घेतली आहे. मम्मीला त्यांना पण घ्यायच्या होत्या अशा सेम, पण त्या काय बोलल्या नाही. मी त्यांना सगळं दाखवलं होतं नाही का, फोटो वगैरे, की तुम्हाला पण घ्यायचं आहे का अशा साड्या. तर पहिले हो बोलल्या, नंतर बोलल्या जाऊ दे. मग मी पण माझ्यासाठी मागवली आणि प्रांजलच्या पप्पांना 1 हप्त्यानंतर मी दाखवली. लगेच दाखवली ना, मग लगेच बोलणे खात, म्हणजे बस ना बोलले असते, म्हटले असते एवढ्या साड्या पडल्यात कपाटात, तरी साड्या मागवती. घालत तर नाही. अमावस्या पौर्णिमाला काही सण असला तर घालते. तर आता याच्यावरचं ब्लाऊज पीस मस्त शिवणार आहे मी. आज नाही ग, अस्तर नाही आणलं ना. मार्केटला गेल्यावर अस्तर आणायचं त्या 2 साड्यांवरलं. आज नाही जायचं मार्केटला, उद्या जायचं. याचं तर अस्तर आणलेलं आहे, पण याचे बघा कसे धागे निघतं एकदम. ही वाली साडी मला लय आवडली बाई. एवढी सुंदर दिसते ना ही साडी. आपल्याला पण पटकनचा ब्लाऊज शिवावं लागतं आणि मस्तपैकी व्हिडिओ बनावं लागेल. मस्त रील्स. साड्यांचं बिझनेस टाका वाटतं एकदम नाही का. घेणार का कोणी पण माझ्याकडून साड्या? असं पण घेतातच. ऑनलाईन बिझनेस करते तर ऑफलाईन करायचं, म्हणजे आता नाही का स्वतःकडं साड्या घेणार, विकणार.
छोटं दुकान टाकायचं आहे मस्त मस्त वाटते ना. दिवा लावायचं आहे मला आता. पाणी येईन 7 वाजता. छी बाई मग कशी दिसती आता. कोण पदर पण नाही घेत आहे की नाही. बघा पदर 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 एवढे जड आहे ना याचं लेस, त्याच्यामुळं ती साडी ना चोपून बसते. हां बघा 1-2 वेळा घातली ना मग हाऊस जाणार याची फिटून एकदम आहे का. मग नाही घाला वाटणार ही साडी असं होतं. तर चला 2 साड्या होत्या ह्या ऑनलाईन मागवलेल्या. आता आपण ठेवून देऊ आणि तर कामाला लागू.